आजचा दिवस अगदी साधा सुरू झाला होता. ना कुठं जायचं ठरलं होतं, ना काही खास प्लॅन होता. पण खिडकीतून बाहेर पाहिलं आणि हवामानानं एकच सांगितलं, "चल आज थोडं स्वतःसाठी जा." मग सुरू झाला छोटासा प्रवास. रस्त्यावरची थंड हवा, ढगांनी भरलेलं आकाश, आजूबाजूची शांतता आणि मनातल्या मनात सगळा थकवा हळूहळू वेगळत गेला. कधी-कधी आनंदासाठी मोठी ट्रिप लागत नाही. फक्त योग्य हवामान, थोडा वेळ आणि स्वतःची साथ पुरेशी असते. या छोट्या शौकने मला पुन्हा एकदा आठवण करून दिली, लाईफ फास्ट असली, काही मोमेंट स्लो जगायचे असतात आणि शेवटचं जे दृश्य दिसलं त्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय 100% होता. एवढं छान वातावरण होतं आणि मी आज ज्या ठिकाणी गेलते ते ठिकाण तर इतकं सुंदर होतं, जे मी तुम्हाला आता दाखवते. बाई, तुम्ही जर ह्या ठिकाणावर कधी गेला असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा ठिकाण कसं आहे. एक नंबर ठिकाण होतं, जिथं गेल्यानंतर मनात असं एकदम प्रसन्न वाटलं. आतमध्ये जसं आम्ही आज जात होतो तशी माझी उत्सुकता वाढत होती जास्तच. एवढे छान वातावरण होतं आणि त्यात मग थोडंसं असं स्वतःचा लुक थोडा नीट करत होते. मग काय बाई, निघाली शेवटी पुढं 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 पुढं. नंतर बघितलं हा कॅनॉल, एक नंबर भाई. वातावरण बघा म्हणजे एवढं छान आणि त्याच्यात जाता जाता प्रसाद मलईचा एक नंबर भाई. मग त्याच्यानंतर म्हटलं आता चला आले, झाली ट्रिप, आता डायरेक्ट घरी जाऊ. आणि मग अशा प्रकारे माझ्या दिवसाचा मी एंड केला. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.